आम्ही 28 जूनला आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो दुपारी ट्रीटमेंटसाठी आलो होतो। खरं तर यांचा 3 महिन्यापासून घसा बसला होता। तर आम्ही संदीप सरांसोबत फोनवरती बोललो होतो। तर सर म्हणाले की आपल्या हॉस्पिटलमध्ये एलपिझोमध्ये आमच्याच घरच्यांनी रेफरन्स आम्हाला दिला होता, प्लस माझ्या फ्रेंड्सनी पण सांगितलं होतं ह्या हॉस्पिटलबद्दल। तर आम्ही 28 तारखेला या हॉस्पिटलला आलो। सरांनी सगळे आमचे फाईल्स डॉक्युमेंट सगळे चेक केले, त्यांनी पेशंटला पण चेक केलं। आमचं ॲडमिशन झालं। ॲडमिशन खूप छान पद्धतीने झालं। सिस्टरने पण आम्हाला कॉपरेट केलं, प्लस ॲडमिन जे होते इथे डेस्कवर त्यांनी सगळ्यांना आम्हाला खूप कॉपरेट केलं। संचिता मॅडम करून स्पेशली आणि प्लस काजल मॅडमनी पण, त्यासाठी थँक्यू। 30 तारखेला म्हणजे सोमवारी बायोप्सी झाली। त्यामध्ये डॉक्टर रोहन होते ENT स्पेशलिस्ट, त्यांनी पण आम्हाला खूप कॉपरेट केलं। सरांनी आम्हाला समजून सांगितलं की कुठल्या पद्धतीने बायोप्सी प्रोसिजर कशी आहे ते समजून सांगितलं। त्यासाठी रोहन सरांना पण खूप खूप थँक्यू। तसंच संदीप सरांनी पण आम्हाला मेजर हेल्प केली, समजून सांगितली प्रोसिजर कसं आहे ॲडमिशनपासून ते डिस्चार्ज होईपर्यंत खूप त्यांनी पण आम्हाला कॉपअप केलं। तर थँक्यू सगळ्या स्टाफसाठी। पुढे मी म्हणजे जर माझ्याकडे जर कोणाचे असे आलेत, मला कोणी विचारलं तर मी नक्की सजेस्ट करेन तुमच्या हॉस्पिटलचं नाव। थँक्यू हॉस्पिटल। आणि